आय थिंक देर आर सम मॉर्निंग पीपल अँड आय एम अ मॉर्निंग पर्सन. मला सकाळी खूप आवडतं. आवाज नसतो काही, शांत असतं. आय लव्ह इट. आय रिअली एन्जॉय इट. पेरेंट्स शुड लर्न फ्रॉम चिल्ड्रन व्हॉट टू टीच देम. जनरली मला एकटं असणं आवडतं. लोकांबरोबर आता इतकं मी इंटरॅक्ट करते. आय फील मच बेटर वेन आय एम अलोन. पोटा पाण्याचा उद्योग सगळ्यांनी करावा, तो केलाच पाहिजे. पण साहित्य, कला, क्रीडा किंवा एखादी कुठली तरी वाद्य त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. आय थिंक की स्क्रीन्स हा मोठा प्रॉब्लेम आहे. आपण मुलांवर फोकस करतोय कारण ते सॉफ्ट टार्गेट आहेत. ॲज अ पेरेंट बी डिसिप्लिन. यू हॅड अ चाइल्ड and the child is your priority along with everything else. So in the evening if you are able to spend half an hour with that child, that has to be screen free. मुलं म्हणतात की पोटा पाण्याचा उद्योग हा तुमचं पोट भरेल, पण साहित्य, कला याच्याशी केलेली मैत्री का जगायचं हे शिकवून द्या. नमस्कार, मी विनोद सातव. आजच्या वुमन की बातमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे की वुमन की बात या सेगमेंटमध्ये आपण अनेक कर्तृत्ववान महिलांना बोलवतो. अनेक माझ्या मैत्रिणी असतात त्याच्यामधल्या ज्यांना मी ओळखतो आणि काही लोकांना समाजामध्ये आपण सगळेजण ओळखत असता. आउट ऑफ द बॉक्स अनेक गोष्टी काही करतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि या वुमन की बात हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या शोमधून आम्ही करत असतो. आरपारच्या वुमन की बातमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूयात. आज आम्ही अशा एका व्यक्तीला तुमच्यासमोर बोलवलेलं आहे की तिच्याबद्दल मी काय सांगू, कारण की मला स्वतःला तिचा एक खूप छान अनुभव आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण आरोग्याच्या अनेक समस्या असतात, तर आपण डॉक्टरकडे जातो. पण एक अवयव आपल्या शरीरामध्ये असा असतो की जो आपल्याला माहीत असतो की तो आहे, पण आपण त्याला हात लावू शकत नाही किंवा आपण त्या अवयवाशी काय करायचं नक्की माहीत नाही. असं कुठलं अवयव, तर ते असतं मन. आणि आपल्या मनावर थेरपी करणारी जी थेरपी आहे, जे सायन्स आहे, ज्याच्यामध्ये यांची PhD झालेली आहे. माणसाचं मन आणि त्या मनाचा माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम, कुटुंबावर होणारा परिणाम आणि समाजावर होणारा परिणाम, या सगळ्यावर ज्या अतिशय अधिकारवाणाने बोलू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंब व्यवस्थेपासून समाजामध्ये एक वेगळाच व्यवसाय या सगळ्यातनं त्या करतात. मी आपल्यासमोर आमंत्रित करतो राधिका बापट यांना. राधिका, खूप खूप स्वागत. हाय राधिका, आता इतकं सगळं मी तुझ्याबद्दल बोललो, आपली खूप वर्षाची ओळख आहे आणि मी तुला काम करताना पाहिलं आहे. तुझं पॅशन कामाच्याबद्दलचं मी पाहिलं आहे. तू ज्या विषयात PhD केली आहे, मला ते खूप प्रेक्षकांनी ऐकावं असं वाटतंय, कारण तुझा एक इंटरेस्टिंग विषय PhDचा. तो काय? पहिली गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे की माझं मराठी इतकं फार काही उत्कृष्ट नाही आहे, पण मी शिकायचा प्रयत्न करते. सध्या मी पुस्तक मृत्युंजय वाचते आणि माझे मराठी टीचर आहेत, तर ते जर का हे बघत असतील, आय एम व्हेरी सॉरी जर का माझ्या काही चुका झाल्या तर. पण माझं PhD हे मानसशास्त्रात झालं आहे, पण सोशिओइकॉनॉमिक्स ऑफ मेंटल हेल्थ केअर ह्याच्यात झालं आहे. आणि सोशिओइकॉनॉमिक्स का? कारण माझं MA आणि MPhil जेव्हा मी करत होते आणि मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काम करायचे, तिकडे खूपदा अशी लोकं यायची ज्यांच्याकडे सोशिओइकॉनॉमिक इश्यूज होते. गावाकडनं यायची खूप असे पण मला लोकं मिळालेत जे न्यूरो डिपार्टमेंटमध्ये जेव्हा मी काम करायचे, ते म्हणायचे की आम्हाला लेट्स से पैसे आहेत, पण फक्त आम्ही मुलांवर ते खर्च करू, मुलींवर नाही. कारण ते पैसे जे आहे कारण ते पैसे जे होते ते आयदर बॉरोड मनी किंवा फार्म इन्कम होतं किंवा मिनिमम इन्कम होतं त्यांचं. तर ते जेव्हा मी डॉक्युमेंट केलं, आफ्टर अबाउट 6-7 years ते डॉक्युमेंटेशन मी प्रेझेंट केलं IISc बँगलोरमध्ये. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं, सजेस्ट केलं की तू सोशिओइकॉनॉमिक्स हा एक भाग ह्याचा अभ्यास करायला पाहिजे, एस्पेशली इन अ कंट्री लाईक इंडिया. तर ह्याच्यावर आय थिंक जॉन ड्रेज आणि अमर्त्य सेन ह्यांनी खूप लिहिलं आहे आणि त्यांची पुस्तकं, मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, त्यांची पुस्तकं मी वाचली होती. आणि सो माझं PhD मी अप्लाय केलं नाही, पण त्यांनी मला अप्लाय नाही केलं, पण त्यांनी मला रिक्वेस्ट केलं की मी जाऊन तिकडे PhD करावं. तर मला फंडिंग मिळाली टू गो टू द नेदरलँड्स
आणि माझं PhD इथनं होतं, फ्रॉम पुणे. हो, Yeah. ग्रेट. आपण राधिकाकडून खूप इंटरेस्टिंग विषयांवर आपण बोलणार आहोत. पण आजचा शो सुरू करण्यापूर्वी आज आपण आपल्या गेस्टचं स्वागत जे आहे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर देऊन करणार आहोत. कामाक्षी बर्वे ज्या आहेत या फाउंडर आहेत बर्वा स्किन केअर किंवा बर्वा स्किन थेरपी या प्रॉडक्टच्या. राधिका, गाईच्या तुपापासून आयुर्वेदावर आधारित असं हे प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये बॉडी केअर, स्किन केअर आणि हेअर केअर असे हे प्रॉडक्ट्स आहेत. ह्या प्रॉडक्ट्स तुला देऊन आम्ही तुझं खूप स्वागत करतो. बर्वा स्किन थेरपी. थँक्यू. मी पुण्याचीच आहे, पण माझं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये झालं आणि आत्ता मला वाटायला लागलं आहे की असं इतकं लिटरेचर आहे मराठीत जे मला मराठीत वाचायचं आहे. ऑफकोर्स पु ल देशपांडे ह्यांचे पुस्तकं मला वाचायचे आहेत. ते ह्युमर मला जास्त कळतं. हे बघ, पु ल देशपांडे यांचं एक म्हणजे मी ती फिलॉसॉफी फॉलो करतो किंवा पुलंनी एका ठिकाणी ते वाक्य लिहिलं होतं, ते मी ते पाहिलं आणि मग त्याचं एक फ्रेम बनवली आणि ती ऑफिसमध्ये लावून ठेवली की रोज मला ते वाचता आलं पाहिजे. पुलं म्हणतात की हे बघ, पोटा पाण्याचा उद्योग सगळ्यांनी करावा, तो केलाच पाहिजे, पण साहित्य, कला, क्रीडा किंवा एखादी कुठली तरी वाद्य कला तुम्हाला त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. कारण काय आहे की पोटा पाण्याचं शिक्षण किंवा पोटा पाण्याचा उद्योग हा तुम्हाला तुमचं पोट भरेल, पण साहित्य, कला याच्याशी केलेली मैत्री का जगायचं हे शिकून जाईल. मला पटतं, खूप पटतं. पटलं तुला ते? सो राधिका, तू मगाशी उल्लेख केलास की पुस्तकं वाचायला तुला खूप आवडतात. मला असं कळलंय की तुझं रुटीन कसं असतं, मला जरा तुझा दिनक्रम कसा असतो हे जरा आमच्या प्रेक्षकांना तू जरूर सांग. लहानपणापासून ॲक्च्युली माझं आयुष्यच खूप बोरिंग आहे. बोरिंगचा अर्थ नॉट अ बॅड थिंग, कारण शिस्त हे माझ्या घरी आधीपासूनच सगळेच म्हणजे सगळ्यांचं रुटीन आहे आणि मला रुटीन खूप आवडतं. तर रुटीनमुळे मला असं खूप वाटलं आहे लहानपणापासून की स्टेबिलिटी खूप येते आयुष्यात आणि ती स्टेबिलिटी मला फार आवडते. तर मी सकाळी 4 वाजता उठते. ॲक्च्युली थोडंसं लवकर उठते. 4ला बसते अभ्यास करायला. बरं. आणि 4 ते 6:30 मी वाचते. 6:30ला माझ्या मुलाला उठवते, त्याचं सगळं करते, त्याचा डब्बा वगैरे तयार करते, त्याला मी बस स्टॉपवर पोचवते. त्यानंतर परत येऊन माझा एक्सरसाइज होऊन जातं. तिकडनं तयार होऊन आईबाबांकडे जाते आणि मग आत्ता सध्या मी फॅक्टरीला चालले आहे. फॅक्टरीमध्ये काम करून किंवा ऑफिसमध्ये काम करून मग मी संध्याकाळी घरी येऊन अराऊंड 5पर्यंत घरी येते, 5-6. ऑफकोर्स पुण्याच्या ट्रॅफिकमुळे मला 1 तास जास्त वाढलं आहे आता, कारण ट्रॅफिकमध्येच माझं आय थिंक अर्धा आयुष्य जाणार आहे पुण्यात. बट एनिवे, घरी येऊन मग आम्ही एकत्र जेवतो संध्याकाळी. जस्टिनचं आता उलटं आहे शेड्यूल, कारण तो US कंपनीसाठी काम करतो, तर त्याचं काम सुरू होतं संध्याकाळी 6:30-7. तर आम्हाला तो 1 तास मिळतो एकत्र आणि आम्ही एकत्र जेवून मग नील आणि मी एकत्र बसून अभ्यास थोडंसं करतो, तो वाचतो आणि मी झोपते 8 वाजता. 8 वाजता तू झोपतेस? मला झोप खूप गाढ येते आणि मला झोपायला खूप आवडतं. वाव. 8ला झोपून तू 3:30-4:45ला उठतेस? हो. असं रोज करतेस? हे माझं रोजचं शेड्यूल आहे. समबडी वॉन्ट्स टू किल मी, दे विल नो वेअर टू कम बिकॉज आय विल बी देअर. बघा, काही लोकांची जी झोपायची वेळ आहे त्यावेळेला राधिका उठलेली असते. राधिका, हे जे पहाटे 3:30-4ला उठणं आणि त्यानंतर 4 ते 6:30 4 to 6:30 ह्या वेळेला तू ते वाचते, तर त्याचं ही वेळ निवडण्याचं कारण काय? लहानपणापासून मला आय थिंक, लहानपणापासून नाही म्हणू शकत, पण कॉलेज, माझी मेमरी सांगते मी फ्रॉम 11th 12th, बाकी सगळे माझे मित्रमैत्रिणी अभ्यास करायचे रात्री, मला जमायचं नाही. एक्झाम उद्या आहे
तर ते मग सगळे अभ्यास करून नोट्स बनवायचे आणि सकाळी मी उठून त्यांच्या नोट्स वाचून जायची. सो मला ते सकाळचे काळ, आय थिंक देर आर सम मॉर्निंग पीपल अँड आय एम अ मॉर्निंग पर्सन. मला सकाळी खूप आवडतं. आवाज नसतो काही, शांत असतं. आणि एस्पेशली आत्ता म्हणजे जेव्हापासून नील लास्ट 12 इयर्स माझ्या आयुष्यात आहे, मला ती सकाळची वेळ खूपच प्रेशियस झाली आहे. कारण सकाळी आवाज नसतो, कोणी माझं डिमांड्स नसतात की आई मला हे हवं आहे, ते हवं आहे. जस्टिन काही मला की मला बोलायचं आहे ह्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत, सगळे आपल्या म्हणजे नील झोपलेला असतो, जस्टिन कामात असतो आणि मी एकटी असते. आणि मला हे एकटेपणा खूप आवडतो. वाव. मी टाईम. जनरली मला एकटं असणं आवडतं. मला लोकांबरोबर आता इतकं मी इंटरॅक्ट करते की आय फील मच बेटर वेन आय एम अलोन. सो यू एन्जॉय युअर ओन कंपनी. आय लव्ह इट. आय रिअली एन्जॉय इट. आणि लोकांना असं वाटतं की नाही ती असं म्हणते कारण शी वॉन्ट्स टू बी इन्व्हायटेड फॉर पार्टीज, किंवा मग आपण जाऊन आग्रह करूया की नाही येच. पण मला खरोखर एकटं बसणं आवडतं. वाव. हा असं म्हणतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे ती पहाटेचा, त्या वेळेला आपण एखादी जेव्हा गोष्ट करते तर ती आपल्या मेंदूवर खूप डीप इम्पॅक्ट करते किंवा खोल असा परिणाम त्याचा होतो. मग पहाटे जे तू वाचन करते, पुस्तक वाचते, त्याचा किती खोल परिणाम होतो? जर का मी सुट्टीवर गेले आणि परत आले आहे तर मला थोडा वेळ लागतो ओरिएंट व्हायला. मे बी 2-3 दिवस जातात की मला एकच वाक्य 2-3दा वाचायला लागतं. पण बाय द 4th डे 5th डे माझं अब्झॉर्प्शन वाढतं. तर मला असं खूप हे रुटीन जे आहे, रुटीनमुळे अटेन्शन स्पॅन पण वाढते, हे मला स्ट्रॉंगली एक्सपिरियन्स झालं आहे. त्यामुळे मे बी 4th 5th डे नंतर मग माझं आता वाचण्याचं स्पीड मग वाढतं. मग मी ते रिफ्लेक्ट पण करते. म्हणजे पुस्तक बंद करून काही गोष्टी असे खूप इंटेन्स असतात जे मला विचार करायला लागतं. मग 2 मे बी 1 तास मी बसून फक्त त्या बाबतीत विचार करीन आणि आय स्पेस आउट. त्या थॉट्समध्ये मी जाऊन ते इमॅजिन करून फॅन्टिसाइज करून मग मी लिहिते. कारण मला लिहायला पण खूप आवडतं. तर हे सगळं पीसफुली करणं विदाउट इंटरप्शन, ह्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त काम होतं माझं सकाळी. सो आय डेफिनेटली थिंक की यू गेट मोर टाईम इन लेस टाईम इन द मॉर्निंग. क्वालिटी टाईम अँड ऑल्सो टाईम स्ट्रेचेस. टाईमची फ्लेक्सिबिलिटी पण. आता काही जर का आपण एन्जॉय करत असतो, इफ यू आर एन्जॉईंग समथिंग, आय थिंक द टाईम फ्लाईज बाय. बट दिस इज डिफरंट. इवन दो आय एम एन्जॉईंग इट, this time is become elastic. I feel in a vacuum. And ते मला, I really value that time so much because I think I absorb much more. सो पहाटे उठून रुटीन सुरू केल्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीवर किती परिणाम होतो? मला माहिती नाही. बट तुझं एकंदर म्हणजे पहाटे उठून आपण कामाला सुरुवात केल्यामुळे खूप असं धडधड आयुष्य होत नाही. एक सिस्टमॅटिक त्या वेळेला गोष्टी घडतात. असा अनुभव येतो. हो. पण मला एक एक्सपिरियन्स आहे की जेव्हा मी एकटी असते सकाळी, यू हिअर मोर थिंग्स इन्क्लुडिंग युअर ओन बॉडी. तर जर का रात्री मी तिखट काही खाल्लं असेल तर त्यावेळेस मला कळतं की अरे मला उष्ण होत आहे, जे आय वॉज नॉट ट्यून्ड इन. सो हे ट्युनिंग इन जास्त होतं विथ युअर सेल्फ अँड द वर्ल्ड. तर मला हेही माहिती आहे की पक्षी किती वाजता उठतात, कुठले पक्षी उठतात कधी. सो देर इज अ ट्युनिंग इन विथ द एन्व्हायरमेंट. सो आय फील म्हणजे 6 वाजले असतील. आणि टायमिंग आय स्टार्ट नोईंग बिकॉज इवन बर्ड्स हॅव देअर टायमिंग. सो नाव आय डोंट नीड टू लुक ॲट द घड्याळ. मला हे कळतं आहे की दिस इज द टाईम नाव, सो नाव आय हॅव टू गो अँड वेक अप नील. मग सनराईज सनसेटचं पण मला कळतं की अरे विंटरमध्ये कधी सनराईज होतं. इट्स नॉट दॅट आय नो द एक्झॅक्ट टाईम, पण आता मला अंदाज येतो की आता नाव आय नो इट इज दिस टाईम, इट इज टाईम टू डू दिस, बिकॉज द सन इज रिझन लिटल लेटर नाव इन विंटर किंवा लिटल अर्लियर इन समर. सो आय थिंक दॅट ट्युनिंग इन इज ब्युटिफुल. वा. तू आणि पक्षी एकत्र उठतात असं आपण म्हणायला हरकत नाही. निसर्गाचा नियम तू पाळतेस. जसे पक्षी निसर्गाचा नियम पाळतात तसं निसर्गाचा नियम राधिका पाळते असं आपण म्हणायला हरकत नाही. आय लाईक टू गेट अप बिफोर द पक्षी.
पक्षी उठायच्या आधी राधिका उठलेली असते. एनिवे, राधिका, दिवसभरात आपण समजा पुस्तक वाचलं किंवा काहीतरी वाचत असलो आणि पहाटे वाचलं तर त्याचा दोन्हीमध्ये खूप फरक पडतो. मला दिवसात जमत नाही, हम्म, कारण ते इंटरप्शन्समुळे मग ते फ्लो जातो आपला. हम्म, आणि फ्लो असणं हे गरजेचं आहे. फ्लो हा कॉन्सेप्ट एक सायकॉलॉजिस्ट होते हंगेरियन, हम्म, मिहाय चिक्सेनमिहाय. हम्म, तर ते म्हटले, ही वॉज अ ज्युइश पर्सन हू हॅड बीन थ्रू नाझी रूल. हम्म, आणि फ्लो इज अ स्टेट जेव्हा थोड्याशा गोष्टी आपल्याला चॅलेंजिंग असतात, हम्म. पण इतक्या चॅलेंजिंग नाही की आपण स्विच ऑफ होऊन जातो. ओके. सो इट इज दॅट ऑप्टिमल लेवल ऑफ अटेन्शन, हम्म, की इतकं इझी पण नाही आहे की आपण स्विच ऑफ होतो, हम्म, इतकं डिफिकल्ट पण नाही आहे की आपण स्विच ऑफ होतो. कुठेतरी तो एक पॉईंट येतो वेअर इट इज मॅक्सिमायझिंग युअर अटेन्शन अँड इट्स नायदर टू हाय नॉर टू लो. सो आय थिंक ते फ्लोमध्ये असणं काय होऊन जातं की मग ते मोटिवेशन आतनं येतं, बाहेरनं गरज नाही आहे. हम्म, तर तो फिलिंग जो आहे त्याच्यानी मला एक यू कॅन्ट से हाय, पण एक प्रकारचं हायच असतो. हो, 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 हो. कारण ती स्टेबिलिटी, असं मला कळालं इतके क्लायंट्स बघून, की स्टेबिलिटी जे लोकांना सारखं असं वाटतं की मला हॉलिडेवर जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. सो यू आर ऑलवेज ट्राईंग टू गो सम प्लेस अदर देन वेअर यू आर. हम्म, आणि आफ्टर अ पॉईंट आय थिंक यू रिअलाइज की बट व्हॉट इफ आय वॉन्ट टू गो नो प्लेस बिकॉज दिस इज द प्लेस. अँड वेन यू आर इन फ्लो, हं. असं मला खूप वाटायला लागतं की I am in flow right now. So you can also be a traveling person and be in flow. हम्म, हम्म, हम्म. So it's not fixed in that sense. Flow Yeah. is just a concept. पण मला my flow is when I am in a routine life. आत्ता सध्या मला खूप जंगलात जायचं म्हणजे मला खूप असं आवडायला लागलंय. हो ना. त्यामुळे आय मिस बीइंग इन ग्रीनरी. Oh. दॅट इज द वन प्लेस वेअर आय मिस, बट देन आय डोंट हॅव टू गो एल्सवेअर. आमच्या पाठीमागेच टेकडी आहे. वा वा. पण आता मी या मुद्द्यावरूनच येतो, कारण तू सायकोलॉजीचा खूप अभ्यास केला आणि तू असं आहे ना की तुझं सॉफ्टवेअर तू सतत अपडेट करतेस, तू रोज वाचतेस, 2-2.5 तास रोजचं तुझं वाचन आहे विविध विषयांचं, आणि तुझं मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी हा तुझा आवडीचा विषय आहे. माणसाला जंगलात जाऊन असं काय मिळतं किंवा नेचरच्या जवळ जाऊन माणसाला असं काय मिळतं की ज्याचं म्हणून माणूस त्याच्याकडे आकर्षित होतो? नक्की काय प्रोसेस होते मेंदूमध्ये, मनामध्ये? ऑफकोर्स आता आजकाल खूप लोक फॅड म्हणून फॉरेस्ट थेरपी आणि हे सगळं ते ह्याच्यावर लिहित आहेत. पण मला असं वाटतं की जितकं आपण बेसिक, जितकं आपलं अर्धीनेस, ॲज मच ॲज वी आर ग्राउंड, म्हणून ग्राउंडिंग म्हणतो ना आपण, की युअर फीट आर ऑन द ग्राउंड. कुठेतरी दॅट टच विथ नेचरमुळे काय होऊन जातं की आय कॅन ओनली स्पीक फॉर मायसेल्फ. आय थिंक रिसेट होणं सोपं होऊन जातं. जितकं पण काही लोक असे असतात ज्यांना दे डोंट वॉन्ट दॅट क्वायट. त्यांना नॉईजची गरज आहे, कारण इफ दे आर टू क्वायट मग जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सरफेस व्हायला लागतात. अँड दॅट डीलिंग विथ दॅट, गोईंग थ्रू दॅट ट्रायल बाय फायर अँड बिईंग एबल टू प्रोसेस दॅट, ते प्रोसेसिंग, रिसेट व्हायला प्रोसेसिंगची गरज आहे. तर ते प्रोसेसिंगला वेळ लागतो. अँड सम पीपल डोंट वॉन्ट दॅट सेन्सेशन. इट बॉइल्स डाऊन टू सेन्सेशन्स, फिजिकल सेन्सेशन असतं ते, बिकॉज आय थिंक थिंग्स मॅनिफेस्ट फिजिकली. आणि इफ यू आर कम्फर्टेबल विथ दोज सेन्सेशन्स बिकॉज यू आर नॉट स्केअर्ड ऑफ देम, देन आय थिंक यू डू प्रोग्रेस टू द नेक्स्ट स्टेज, जिथे आय थिंक यू आर देन एबल टू एन्जॉय being in nature, being with yourself. And there is an energy, I think, which you get, which you don't get when you have a soundscape, जिथे आता ट्रॅफिकचा आवाज आहे किंवा घराचा आवाज आहे, रुटीन गोष्टी जे चालू असतात त्याचा आवाज आहे. सो आय थिंक गेटिंग अ ब्रेक फ्रॉम दॅट नॉईज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि खूप नॉईज असलं तर मग युअर ब्रेन इज फिल्ड विथ सो मेनी थिंग्स, डिस्ट्रॅक्शन, सो मच ऑफ नॉईज, इट्स डिफिकल्ट टू देन फोकस ऑन what you need to focus on. So तो ती शांतता खूप महत्वाची असं मला वाटतं. आणि there is a certain kind of naturalness to being in nature. तो आवाज नॉईज नसतो असं मला वाटतं. I don't think there is noise. नाही, तो कानाला आणि मनाला दोन्हीला प्रसन्न करतो. निसर्गाच्या जवळ जायला मलाही खूप आवडतं. खूप खूप शांत वाटतं. झाडाखाली जाऊन बसलं, पक्ष्यांचे आवाज डोळे बंद करून बसलं
आणि तू एक वाक्य खूप चांगलं बोललीस की तिथे एक प्रकारची अदृश्य एनर्जी असते, ती एनर्जी आपल्याला मिळते आणि आपण त्याच्याशी ट्यून होतो. आता ह्या सगळ्यामध्ये माणसं सध्या बघ, स्ट्रेस, लोकांची धावपळ, टार्गेट्स, पळापळ, इनसिक्युरिटी, ह्या सगळ्यामुळे ना माणसाच्या मनावर खूप असं एक लोड, प्रेशर यायला लागलं आहे. मोठ्या माणसांचे सोड, लहान मुलांच्या बाबतीत पण खूप स्ट्रेस लेवल वाढलेले आहेत. लहान मुलांचे पण वेगळे प्रॉब्लेम आहेत. कधी-कधी आपल्याला असं वाटतं की हा असं का करतो? पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो. आपण त्याच्याकडे वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं पाहिजे. CGC सारखं एक तुझं खूप छान स्टार्टअप मी जवळून पाहिलं आहे. राधिकानं चाइल्ड गायडन्स सेंटर पुण्यामध्ये सुरू केलं होतं आणि खूप छान राधिकाला मी काम करताना पाहिलं आहे. म्हणून मला आज असं वाटलं की राधिकाला बोलवावं. खूप तुला अनुभव आहे. मुलांना खूप लहान मुलं, मुली आणि पेरेंट्स. मी जास्त बोलत नाही. तुझ्याकडून ऐकायचं आहे की हे सगळं काय असतं नक्की? मला असं वाटतं की बेसिकली जेव्हा काहीही प्रॉब्लेम्स घरी असतात, आय विल स्पीक इन इंग्लिश. इंग्लिश, मराठी, तू काही बोल, काही बोल. घरचं वातावरण किंवा होम एन्व्हायरमेंट जी असते, दॅट शुड जनरली बी विदाउट ड्रामा, एनी काइंड ऑफ ड्रामा. सो इफ घरी असं वाटायला लागलंय की इनकॉन्ग्रुअन्स आहे, इन्स्टिंक्टिव्हली आईंना किंवा बाबांना किंवा आजींना किंवा आजोबांना किंवा कोणालाही जर का असं वाटायला लागलं, तर मला खूप असं वाटतं की त्यांनी तो जे काही प्रॉब्लेम आहे तो ॲड्रेस कसं करायला पाहिजे, की फर्स्ट स्टेप इज तो प्रॉब्लेम आहे की नाही. खूप लोक असं म्हणतात की नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. स्पेशली फॉर एक्झाम्पल मी माझं एक्झाम्पल देऊ शकते की आमच्या घरी जरी आम्ही सगळ्यांनी अभ्यास केला आहे, मी अभ्यास केला आहे, जस्टिनने PhD केलं आहे, आणि इफ माझ्या मुलाला जेव्हा तो लहान होता, ही वॉज न्यूरोडायव्हर्जंट, ही हॅड डिस्लेक्सिया, बट ॲट द एज ऑफ 3 थोडंसं मला वाटायला लागलं की देर आर सम इश्यूज इन टर्म्स ऑफ हिज रायटिंग, हिज रीडिंग. आणि as usual, grandparents or family or neighbors or everybody, they love a child so unconditionally and so blindly. It's faith. It is that kind of blind devotion and blind love. तर त्याच्यामुळे पण खूपदा असं वाटायला लागतं की तुलाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, की तूच there is some issue with you that you are constantly saying की ह्याला प्रॉब्लेम आहे. अँड दे फील की तू खूप वाचते आहे, तू खूप इंस्टाग्रामवर आहेस, ते रील्स बघून तुला असं वाटायला लागलंय की ह्याला पण आहे. आणि त्याच्यामुळे दे युजली पुश बॅक. ओके. पण असं मला खूप वाटतं की इन्स्टिंक्टिव्हली गट फिलिंग जर का असलं की आय थिंक समथिंग इज रॉंग, आय डोंट नो व्हॉट इट इज, मे बी आय एम रॉंग, देन आय थिंक यू शुड अर्र ऑन द साइड ऑफ कॉशन. की ठीक आहे, वर्स्ट केस सिनारिओ काय आहे की मी जाऊन मला डॉक्टर म्हणतील की हा प्रॉब्लेम आहे, वेदर इट इज फिजिकल, वेदर इट इज सायकोलॉजिकल, वेदर इट इज नथिंग. बेस्ट केस सिनारिओ इज डॉक्टर म्हणतील की काही नाही आहे, घरी जा. सो आय थिंक दॅट इफ इट इज युअर ओन चाइल्ड, इट इज बेटर टू अर्र ऑन द साइड ऑफ कॉशन. आणि अर्ली इंटरव्हेन्शन हे इतकं गरजेचं आहे. इट इज सो इम्पॉर्टंट. आजकाल खूप लोक म्हणतात की 0 to 6 खूप डेटा पण येतो आहे, where the intervention from 0 to 6 is so important. आता diagnosis happens mainly after 6. Lot of diagnostic criteria म्हणतात की आपण हे लेबल करू शकत नाही, लेबलिंग नंतर होईल. पण बिफोर लेबलिंग यू नीड टू इंटरव्हीन. इफ देर इज अ प्रॉब्लेम अँड इफ आय कॅन इंटरव्हीन विथ अ चाइल्ड अर्ली, मग ते प्रॉब्लेमचा सोर्स तो मिटिगेट होतो. आणि आय थिंक खूपदा ते मिटिगेट झाला की मग त्याची सिव्हिअरिटी पण कमी होऊन जाते. ॲडजस्टमेंट हे खूप इझिली होऊन जातं. अँड कधी ते स्ट्रगल्स ऑफकोर्स असतात, पण आय थिंक इट बिकम्स पार्ट अँड पार्सल ऑफ युअर रुटीन. मग ते रुटीनमध्ये झालं तर मग इट्स पार्ट ऑफ द फॅब्रिक, अँड देन इट डझंट लुक लाईक इट इज समथिंग डिफरंट. आउटलायर नसतं, मग ते नॉर्मल झालं आहे. सो फर्स्ट स्टेप इज टू ॲक्सेप्ट की मला आय फील समथिंग इज अ मिस, अ फिलिंग, इट नीड नॉट बी अ फॅक्ट. तर and I think you should go with that feeling. And the second part is, then this is a difficult part, finding matchmaking. डॉक्टर बरोबर मॅचमेकिंग हे खूप गरजेचं आहे. दॅट इम्पॉर्टंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण रॅपो
हे डॉक्टर बरोबर असणं खूप गरजेचं आहे. आणि आय हॅव मायसेल्फ बीन ऑन बोथ साइड्स. आय हॅव बीन इन द सीट वेअर आय एम सीइंग क्लायंट्स अँड आय हॅव बीन अ पेशंट ॲज अ सायकॉलॉजिस्ट. सो तेव्हा I have learned a lot of things, very important things. One thing I have realized is, आता मी जेव्हा पेशंट, now I'm speaking of myself as a patient. I go to a doctor. Of course, waiting time is okay. माझ्याकडे पुस्तक आहे, मी वाचीन. पण जेव्हा when you have a small child, आपण किती वाजता त्या मुलाला किंवा मुलीला बोलवतोय क्लिनिकमध्ये, किती वेळ त्याला बसायला सांगतोय बाहेर, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या. आय मीन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू हॅव अ चाइल्ड हू इज 3, 4, 5. राईट. बिकॉज इफ यू मेक अ स्मॉल चाइल्ड वेट फॉर हाफ एन आवर आफ्टर अ फुल डे ऑफ प्लेईंग, ऑर इफ दे हॅव नॉट स्लेप्ट वेल, पण आपण ती अपॉइंटमेंट त्या दिवशी घेतली आहे, सो द डॉक्टर डझंट केअर इफ द चाइल्ड हॅज स्लेप्ट वेल ऑर नॉट. तर हे कॉमन सेन्स गोष्टी असतात. बरोबर. वेअर देन आय हॅड टू इंटरव्हीन अँड से की नाही, ही हॅज हॅड अ बॅड नाईट स्लीप, किंवा ही इज हंग्री, किंवा ही इज दिस, ही इज दॅट, आणि त्याच्यामुळे आजची चिडचिड होते आहे. सो द रिझल्ट इन द टेस्ट, इफ यू वॉन्ट टू टेक एनी टेस्ट, इज गोइंग टू बी, हे कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात. सो इन दिस केस आय थिंक इन दीज केसेस फायनान्स हेल्प्स. सो आय कॅन अफोर्ड टू से, हे घ्या तुमची फीज, आज मी अपॉइंटमेंट कॅन्सल करते, मी परत येईन. सो आय एम नॉट offending you in any way, your business, because you can only, as a doctor, I have understood that side also, की मी 1 तास तुमच्यासाठी ठेवलंय, माझे 8 पेशंट येऊ शकतात, त्यापैकी 1 पेशंट गेलं म्हणजे माझा तो इन्कम गेला. ते करेक्ट. आणि ॲज इट इज सायकॉलॉजिस्ट आर नॉट अर्निंग दॅट वेल, राईट, अँड दे हॅव स्पेंट सो मेनी इयर्स स्टडिंग. अच्छा, असं आहे. हो. सो द रेशिओ इन विच, आय मीन, दे वुड रादर हॅव वर्कड इन द IT इंडस्ट्री or some other industry which pays them much more. So and for much less time spent in education. हे सगळे हा नेक्स्ट, दीज आर ऑल व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स. तर हे द सेकंड थिंग इज टू फाइंड अ गुड डॉक्टर हू हॅज एम्पथी. आणि एम्पथी, आय थिंक द सेकंड पार्ट ऑफ इट इज वेन यू गो टू अ क्लिनिक, अँड लेट्स से वेटिंग टाइम इज वन पार्ट ऑफ इट. मी आत गेले आहे विथ अ स्मॉल चाइल्ड, अँड इफ द डॉक्टर इज नॉट एबल टू एस्टॅब्लिश अ रिलेशनशिप विथ अ चाइल्ड, तर काही गोष्टी मी पाहिल्यात वेअर द डॉक्टर कम्स टू द लेवल ऑफ द चाइल्ड, मे बी kneels down and makes eye contact if that is possible, or whatever, or in some way entertains this child, कारण तो इतका घाबरलेला असतो, he is going to a hospital setup or some other setup, and stories help. So I have had storytelling doctors who are, it is not part of what they are taught, पण I think त्याच्यामुळे खूप फरक पडतो in terms of relaxing. So let's say I came here today, and you all first ask me, chaha coffee हवा है का? And that makes me feel less conscious of a camera being in front, versus me feeling ki, oh my God, I'm so stiff. So you can imagine a small child going to a big place. Everybody is giant size. So as an adult, जर का मी तुम्हाला सांगितलं की your doctor is going to be that tall, that's the difference, right? So you're in a foreign place, you're with a doctor who's that tall, and you're intimidated, and you're scared, अँड यू डोंट नो की माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे का, कारण माझ्याबद्दल ही लोक बोलत आहेत की हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, हा हे करत नाही आहे, ते करत नाही आहे, सो नेगेटिव्हली बोलत आहेत. सो लॉट ऑफ टाइम्स ही सेन्सिटिव्हिटी असणं आय थिंक गरजेचं आहे. आणि म्हणून मी खूप पेरेंट्सना म्हणते, आधी तुम्ही जाऊन भेटा. तुमचं जर का तुम्हाला वाटलं डॉक्टरशी तुमचं जर का रॅपो, तर 2 अपॉइंटमेंट्स घ्या. तर मी नील बरोबर असं, म्हणजे 2 अपॉइंटमेंट्स, ऑफकोर्स फॉर मी आय ऑल्सो फाउंड आउट की विच पीपल आर गुड, विच आर नॉट. बट फॉर पीपल आय ॲडवाईज की तुम्ही 2दा या, पहिल्यांदा तुम्ही एकटं या. आता मी हे म्हणायला लागले, आपलं जर का आपला रॅपो, इफ वी हॅव एस्टॅब्लिश्ड अ रॅपो, काही पेरेंट्स म्हणतात की तुझं स्टाईल मला आवडत नाही बिकॉज यू आर टू लिबरल, आम्हाला कोणतरी कन्झर्वेटिव्ह हवं आहे. मग ते मॅच मेकिंग तिकडेच जर का इफ इट्स नॉट हॅपन, देन आय से ओके, लेट मी रिफर यू टू दीज पीपल, बट आय हॅव नो कट सिस्टम. इट्स नॉट की मला काही फायदा होतोय, दिस इज द डिरेक्टरी, तुम्ही चूज करा. सो दिस इज द सेकंड थिंग, मॅच मेकिंग विथ द डॉक्टर. आणि एक असा काही डॉक्टर्स ॲडव्होकेट आहेत, म्हणजे काय की दे ॲडव्होकेट फॉर द चाइल्ड. दोज आर द वन्स दॅट आय लव्ह. दे प्रिफर द चाइल्ड टू द पेरेंट, बिकॉज पेरेंट्स आर एडल्ट्स, चिल्ड्रन नीड प्रोटेक्शन, अँड समटाइम्स चिल्ड्रन नीड प्रोटेक्शन फ्रॉम पेरेंट्स. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. आणि समटाइम्स पेरेंट्स डोंट नो इट. सो असं नाही की ते मुद्दामून करतायत, ते इन्साईटच नसते. आणि मग कोणतरी जर का फक्त दाखवलं, जस्ट एक नज केलं, त्या नजमुळे पण पेरेंट्स खूपदा ट्रॅक चेंज करतात की अरे मला माहिती नव्हतं,
मी इतका बिझी होतो की मला हे कळालंच नाही. माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडे. हो, बरोबर आहे. सो इवन ते जर का केलं तर यू डोंट इवन नीड अ लॉंग थेरपी किंवा असं काही नाही. कधी कधी इज जस्ट अटेन्शन की ओ. मग ते सेल्फ अवेअरनेसमुळे पेरेंट्स आपोआप बदलतात. हे So पण आता आता दोन गोष्टी आहेत. एक तर नीलची आई म्हणून तुझा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. पण एक डॉक्टर म्हणून जर तुला विचारायचं असेल तर आपण आता बघ, आता जनरेशन्स बदललेले आहेत. लहान मुलं खूप सारे आहेत. म्हणजे लहान मुलांना जेवायला घालताना आई यूट्यूबवरचे काहीतरी कार्टून्स किंवा काहीतरी इंस्टाग्रामवरचे रील्स वगैरे, लहान लहान मुलंसुद्धा आता असे असे रील्स बघतात. हे सगळं काळाबरोबर चाललं पाहिजे, ही बरोबर आहे. पण मुलांची एनर्जी खूपच वाढली आणि पालकांकडे वेळ कमी आहे, म्हणून त्यांना कशात तरी एंगेज करा. ह्याचं प्रमाण वाढलंय असं वाटतं तुला? खूप वाढलंय. हं. पण मला असं वाटतं एका ॲक्च्युली क्लायंटनी मला हे सांगितलं हं. की तुम्ही मला सांगता येईल. क्लायंट म्हणजे तो 5 वर्षाचा होता. अच्छा. व्हेरी इम्पॉर्टंट क्लायंट. द हां. यंगर द मोर इम्पॉर्टंट. ओह! आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही मला हे सांगताय पण बाहेर तुम्ही 10 मिनिटं बसून तेच करत होता. सो आय सेड यू ॲब्सोल्युटली राईट. आई शपथ! सो ही एक ॲड पण होती की चिल्ड्रन सी अँड चिल्ड्रन डू विच इज सो ट्रू. की ते म्हणतात देन मग तो म्हटला की आपण सगळे वाय इज इट की माझे रूल्स वेगळे आहेत आणि अडल्टचे रूल्स वेगळे आहेत. तर खूपदा अडल्ट्स म्हणतात की नाही पण मी खूप इम्पॉर्टंट काम करते किंवा करतो. हो पण तुम्ही बाहेर बसून हसत होता रील्स बघत. तर त्याच्यात काय इम्पॉर्टंट होतं. सो दे आर ॲब्सोल्युटली स्पॉट ऑन राईट. ओके. आय थिंक पेरेंट्स शुड लर्न फ्रॉम चिल्ड्रन व्हॉट टू टीच देम. वाह! की खूपदा दे आर पॉवर टू ट्रूथ. दिस इज अ सेइंग विच आय रिअली लाईक की इट शुड स्पीक पॉवर टू ट्रूथ. राईट. की खूपदा आपणच डिनायलमध्ये असतो की नो बट पण मी बघतच नव्हते. तर आमच्या घरी एका जागी कॅमेरा आहे. मुद्दामून तो कॅमेरा तिकडे लावलाय ज्याच्याने मलाच कळतं की मी किती स्क्रीनवर असते. तर जेव्हा माझा मुलगा मला म्हणतो की तू स्क्रीनवर होते आणि मी डिनाय करते की नाही नाही मी असं नव्हते. मग ॲक्शन रिप्ले करून बघ तू होतीस. सो देर इज डेटा अँड आय एम अ व्हेरी डेटा ड्रिव्हन पर्सन. सो इफ देर इज डेटा वेअर इज द डिनायल. राईट. आय थिंक की स्क्रीन्स हा मोठा प्रॉब्लेम आहे. आपण मुलांवर फोकस करतोय कारण ते सॉफ्ट टार्गेट आहेत. आपण अडल्ट्सवर फोकस करायला पाहिजे. आपलं जर का बिहेवियर बदललं तर ते ऑटोमॅटिकली त्यांचं पण बदलेल. वाव. फेरारी की सवारी नावाची एक फिल्म होती. यू मस्ट वॉच दॅट फिल्म. ओ फेरारी की सवारी. फेरारी हां, फेरारी. म्हणजे गाडी फरारी. हां, गाडी. हां, फेरारी की सवारी अशी फिल्म आहे. त्याच्यामध्ये वडील आणि मुलगा ह्या दोघांचं ती फिल्म आहे. ओके. तर तो RTO ऑफिसर आहे आणि त्याच्या मुलाला स्कूलमध्ये सोडायला चालला आहे. एव्हरी डे तो स्कूटरवर जात असतो हेल्मेट वगैरे घालून. मुलगा मागे बसलेला असतो. सो तो म्हणतो पापा चलो ना जल्दी, स्कूल को लेट हो रहा है, लेट हो रहा है. नहीं नहीं बेटा, नहीं नहीं चलो ना जल्दी. असं करून तो सिग्नल जम्प करतो. तर कुणी पोलीस त्याला पकडत नाही बिकॉज पोलीस तिथे नसतो. सो नेक्स्ट चौकामध्ये एक पोलीस उभा असतो. तो तिकडे जातो, थांबतो आणि पोलीस हवालदारला म्हणतो सर ये जुर्माना ले लो. तो पोलीस हवालदार म्हणतो अरे काहे का जुर्माना दे रहे हो. तो म्हणतो सर मैंने सिग्नल जम्प किया है. अरे यहाँ तो सिग्नल है नहीं, यहाँ नहीं, वो पीछे वाले चौक में मैंने सिग्नल जम्प किया. तो म्हणतो येडा है क्या तू, किसी ने देखा तो नहीं ना तुझे, तू जा ना. तो म्हणतो देखा ना सर. तो म्हणतो किसने, इसने देखा ना सर, ये जुर्माना ले लो. तो पैसे देतो आणि निघून जातो. तो पोलीस म्हणतो क्या पागल आदमी आहे. माझ्या दृष्टीने तो खूप चांगला पालक आहे. कारण त्या लहान मुलानं ते पाहिलंय की सिग्नल जम्प नाही करायचं आहे. किती उशीर झाला तरी तुम्ही लवकर निघा. पण एक चांगला नागरिक घडवणारा बाप मला त्या सिनेमामध्ये दिसला. तसं तू आत्ता सांगितलं की जो देखेगा वही सीखेगा. हे मी माझ्या बाबांकडनं शिकले ॲक्च्युली. कारण त्यांनी मला शिकवलं आहे आईबाबांकडनं की कोणी विटनेस नसताना पण इवन मी नसताना एकटं असताना हे एथिक्स आपण स्वतःहून पाहतोय ना. वी हॅव टू बी एथिकल टू आवरसेल्व्हज. तर इथे कोणी नाही आहे आणि पेपर खाली पडला आहे तर आय एम पिकिंग दॅट पेपर अप फॉर द सेक ऑफ द फॅक्ट की आय लाईक इट लाईक दॅट. नॉट की कोणी बघतंय किंवा कोणी काही कॅमेरा आहे. अँड आय एन्जॉय दॅट फिलिंग ऑल्सो.
आय स्टार्टेड एन्जॉईंग इट. तर ते एन्जॉयमेंट ज्या गोष्टींमध्ये येतं, दिस इज वन ऑफ द थिंग्स आय स्टार्टेड एन्जॉईंग, बीइंग ट्रू टू माय सेल्फ, irrespective of whether my child is there or no. And that truth hurts sometimes. It hurts sometimes because you feel I have lied to myself because I need this. And that need is higher than what I'm willing to compromise. सो मुलं हे सगळं ऑब्झर्व करत असतात, त्यांना सगळं कळतं. आय थिंक ऑस्मोसिस म्हणजे जरी कळत नसलं तरी ते ॲब्झॉर्प्शन होतं आणि तो एक कल्चर होऊन जातो. आणि सगळं टॉप बॉटम नसतं, सगळं इथनं नसतं. आय थिंक बॉटम अप पण असतं काही गोष्टी, की ते ॲब्झॉर्प्शन कधी कधी बॉटम अप असतं, इन्क्लुडिंग पॉस्चर. सिम्पल थिंग की माझे आई बाबा असेच बसलेत किंवा असे बसलेत, तर आत्ता सध्या माझ्या मुलाला सारखं सांगायला लागतं की नील ताट बस, ताट बस. आणि लहान असताना मला खूप सांगायला, म्हणजे मला खूप सांगितलं गेलं की सिट स्ट्रेट, पण आता ते ऑटोमॅटिकली होऊन जातं विदाउट एनीबडी हॅव्हिंग टोल्ड मी. सो कुठेतरी ते ॲब्झॉर्प्शन होतं असं मला वाटतं. राधिका, काही इंजिनियर्स असतात ते मशीन दुरुस्त करतात, काही डॉक्टर्स असतात ते कुठले तरी औषध एखाद्या याला देतात, पण तू अनेक लोकांना आत्तापर्यंत काउन्सिलिंग केलेलं आहेस, मी स्वतः ते पाहिलं आहे. आज आपण बघ समाजामध्ये रोज आपण पेपरमध्ये न्यूज चॅनलवर पाहतो की अगदी लहान मुलगी, शाळेत जाणारी, किंडर गार्डन आणि याच्यामध्ये जाणारी, प्रायमरी स्कूल किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलगी, ते तुझ्या माझ्या वयाच्या स्त्रिया, मुली, ह्या सगळ्या स्त्रियांकडे, मुलींकडे एस्पेशली एक उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं. अशा अनेक केसेस मीडियामध्ये आपण वाचतो. एक ह्या क्षेत्रातली तज्ज्ञ म्हणून आणि अनेक पेशंट्सशी आणि पेरेंट्सशी तुझं इंटरॅक्शन झालं आहे, तुझा अनुभव काय? मी एक एक्झाम्पल देऊ शकते, कारण दिस इज ऑलमोस्ट 15 years अगोची एक्झाम्पल. आणि आय हॅव कन्सेंट बिकॉज द पर्सन इज नाव अन अडल्ट, अँड तिने मला कन्सेंट दिलं आहे की हे तुला बोलायचं असेल तर प्लीज गो हेड. सो विथ कन्सेंट आय कॅन टेल यू की तेव्हा काय झालं होतं. आय थिंक इट वॉज अ केस ऑफ मॉलेस्टेशन, आणि इट वॉज अ केस विच शाळेंनी हायलाईट केलं होतं. आईबाबांना किंवा घरी कोणाला माहिती नव्हतं. शाळेंनी हायलाईट केलं होतं की ही मुलगी खूप ब्राईट आहे, ही शाळेत शी इज व्हेरी व्हेरी गुड ॲज अ स्टुडंट, पण फॉर द लास्ट मे बी 2 किंवा 3 weeks शी इज बीन बिहेविंग डिफरंटली. आणि दे वर नॉट एबल टू फिगर आउट की का, कशामुळे. आणि तेव्हा जेव्हा आम्ही केस वर्कअप केली होती, तेव्हा लाईक आय सेड, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रॅपो. बिकॉज एकदा इफ अ चाइल्ड फील्स सेफ and if the child is able to trust you, then through play, indirectly, without directly asking any questions, खूप काही गोष्टी निघतात. तर I had another colleague of mine who was a play therapist, because I was not trained in that. तर we also take help. There is no harm in saying मला ही गोष्ट समजत नाही आहे, कळत नाही आहे, म्हणून I go to my colleague and I say की तुला can you come in. मग मी consent घेते की can I bring in someone else, you know, and I have ways of doing it where the child trusts me. And once that is done, we both, or she helped me rather, to figure out ki nahi, this is a problem, this is a bigger problem than what we thought, and we need to bring in the parents to see, कारण घरी काहीतरी होत आहे. आणि घरी काय होत आहे we need to know, because both the parents, when we met them, असं आम्हाला खूप कळालं की they are both extremely dedicated, extremely loving parents, and both working towards giving this child the best education, the best everything. So also you have to be very careful how to communicate with the parents. Also there is, so anyway, of course, in the last 15 years, I think Dr. Bhushan Shukla has also come out. He's also from Pune. He's come out with modules for good touch, bad touch. Ayuka madhe पण I think there is a lot of information which Dr. Arvind has come up through play of teaching children as far as development is concerned. But what do you do when the child is very, very young, and how early can you start this education? Of course, now today what I know, if I had known then, I might have
dealt with it differently. त्यामुळे as a therapist also I have evolved. But at that point, one of the things this child told me as an adult, ki this was an issue and this has stayed with me as a therapist. She said ki I respected my parents and I loved them very much, but many a times they did not have time for me. So time not ki ata chala scheduled time nahi, not scheduled time, unscheduled time, leisure time, की आपण खेळतोय एकत्र. अँड लॉट ऑफ टाइम्स पेरेंट्स फील की एव्हरीथिंग हॅज टू बी स्ट्रक्चर्ड, की क्लास असतो 5 to 6, दॅट इज अ स्ट्रक्चर्ड क्लास. किंवा आय हॅव अ प्ले डेट, हे प्ले डेट्स असतात वेअर आय गो टू अ पर्सन्स हाऊस अँड देयर इज अ डेट, देयर इज अ टाइम अँड दॅट इज द गोल. सो शी सेड अनस्ट्रक्चर्ड फ्री प्ले, की इफ दे जस्ट टुक मी टू द टेकडी, ते चालताना at some point I might have just opened up, which happened later, because आम्ही तेव्हा unknowingly, instinctively मी म्हटलं की you need to spend more time with her, because you need to now be detectives, but you need to not threaten her because she's so young. So non-threatening way मध्ये just play with her, do this, do that, आणि असं करता करता automatically she opened up. And when she opened up, she told them everything, and then things unfolded very well for her. Okay. So this was a good thing. And now, of course, she is herself a psychologist. So quality time त्यांनी दिला. हो, so she is able to analyze things. Okay. She is able to say, तेव्हा तू मला सांगितलं होतं की, so she as a psychologist has now decided ki that is so important to establish a rapport. For her it's that, but for the parents it was just unstructured, free play with no agenda. We have agendas for everything. Why? With our children. जेवायची वेळ आहे, so then that is the thing to do at that time. So it is also structured. It is important, but then there has to be unstructured time. Also आता गेम्स, बोर्ड गेम्स आपण किती खेळायचो लहानपणी. कॅरम, माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही वी यूज टू फाईट वाईल प्लेइंग कॅरम, ऑर चीटर्स अँड नॉन चीटर्सचे दोन टीम्स असायचे. Scrabble. So while playing these structured games, but playing them in a free play method, children let their guard down. And when there is that, I think they share without knowing they're doing it. पण आता पालकांना अजिबात वेळ नसतो. बोथ द पेरेंट्स, आई वडील दोघंही जॉब करतात, दिवसभर त्यांना वेळ नसतो. त्यावेळेला मुलांना पाळणा घरात ठेवायला लागतं किंवा केअरटेकरकडे किंवा आजी आजोबांकडे ठेवायला लागतं, आणि मग रात्रीच मुलांची भेट होते. अशा वेळेला खूप मुलांना प्रॉब्लेम येतात, असं काही जाणवतं का? असं हार्ड अँड फास्ट माझ्याकडे डेटा नाही आहे, कारण खूप अशी मुलं आहेत who have thrived in these situations. अशी खूप मुलं आहेत who have not thrived in these situations. So इतकं इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. हो, बरोबर आहे. मला असं खूप वाटतं की कम्युनिकेशन मुलांबरोबर ओपन असणं हे गरजेचं का आहे, कारण संध्याकाळी जेव्हा तुम्ही वॉट एव्हर यू हॅव युअर रिस्ट्रिक्शन, सिंगल पेरेंट्स खूप आहेत. देर आर सो मेनी सिंगल पेरेंट्स, वेदर इट इज अ फादर ऑर मदर, वेअर दे हॅव नो चॉईस. अँड दे सेड आमचे चॉईसेस, आमचा फ्रीडमच कमी आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम आमच्या कमी आहेत. तर विदिन दॅट लिमिटेड डिग्रीज ऑफ फ्रीडम आम्ही काय करू शकतो? यू टेल अस दॅट. सो सिच्युएशन प्रमाणे आय थिंक इफ यू हॅव लिमिटेड डिग्रीज ऑफ फ्रीडम, ॲटलिस्ट इन द इव्हनिंग जे काही तुमचा 1 तास आहे, कीप युअर स्क्रीन्स अवे. नाव यू गेट बॉक्सेस ऑल्सो विथ लॉक्स, टाइम्ड बॉक्सेस, की यू कॅन टाइम इट फॉर 1 hour, you keep all your mobile phones in it and lock it. Then no matter if the phone is ringing, whatever, you cannot open that box. Oh, yeah, mast hai. Yeah, I think that is now we need to do that with ourselves. Discipline. As a parent, be disciplined. You have had a child, and the child is your priority along with everything else. So in the evening, if you are able to spend half an hour with that child, that has to be screen free. You cannot say मग मला अरे तो येतोय मला काहीतरी प्रश्न विचारायला, दुसरं कोणतरी येत आहे, मग फोन येत आहे, मग हे ते नाही. अनडिवायडेड अटेन्शन. आणि मग त्या कम्युनिकेशन चॅनलमध्ये खूप काही गोष्टी कळतील. सो यू विल बी एबल टू लाईक अ थर्मोमीटर चेक द टेम्परेचर एव्हरी डे. आणि मग तुम्हाला जर का रेड फ्लॅग्स दिसलेत, देन इमिजिएटली यू कॅन टेक ॲक्शन. यू डोंट हॅव टू नॉट बी अवेअर की ही गोष्ट घडते.
आणि कधी कधी सिम्पटम्स म्हणजे काय की ते ट्यून इन जे म्हणते मी, वेन यू आर ट्यून्ड इन टू युअर चाइल्ड, बिकॉज एव्हरी डे यू हॅव दिस टाइम, यू इन्स्टिंक्टिव्हली नो वेन द चाइल्ड इज ऑफ. सो नो हार्म आस्किंग की आज काय झालं, शाळेत काय झालं का. आणि त्यांना चिडचिड होते. माझा मुलगा मला म्हणतो ना रोज, तुम्हाला हेच प्रश्न विचारते काय झालं. मग तो मला म्हणतो की तुला काय झालं आज, तू माझ्यावर प्रोजेक्ट करतेस. म्हटलं हो खरं आहे, माझा आज दिवस वाईट गेला. सो दोन्ही ट्युनिंग होऊन जातं. तो पण मला विचारतो, मी पण त्याला विचारते की आज तू जेवलास का. हे मला सगळं माहिती आहे की आज मग का नाही जेवलास, काय झालं, अरे मी खेळत होतो, मी विसरलो. ग्रेट, जेवायला विसरला कारण ही इज एंगेज्ड इन प्ले. म्हणून आता माझी चिडचिड होते कारण मी जेवलो नाही. सो दीज थिंग्स आय थिंक ऑफ ट्यून जेव्हा असतं तेव्हा देन यू हॅव टू स्टार्ट प्रोबिंग. अँड आय थिंक दॅट इज वॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, टू नो इफ समथिंग इज रॉंग. टू नो वॉट समथिंग इज रॉंग असं म्हणत असताना बघा आता समाजामध्ये एस्पेशली गेल्या काही महिन्यांमध्ये हे अशा खूप केसेस घडत आहेत की जिथे मोलेस्टेशन होतं, लहान मुलांचं असेल किंवा मोठ्या पण बायकांचं असेल. हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. हे अचानक काय असं झालंय किंवा काय सायकोलॉजिकल त्याच्या मागची कारणं असतील, हू एव्हर इज डुईंग. तर निमहॅन्समध्ये डॉक्टर शेखर शेषाद्री यांनी ह्याच्यावर खूप काम केलं आहे. आणि असं नॉट जस्ट हिम बट आय थिंक असे पेपर्समध्ये मी वाचलं आहे की खूपदा, पेपर्स म्हणजे अकॅडमिक पेपर्समध्ये, की इट इज क्वाईट पॉसिबल दॅट ह्या गोष्टी आधी पण घडायच्या, बट डिटेक्शन हे जास्त होत आहे किंवा लोक खूप पुढे येत आहेत आणि म्हणतात की दिस इज हॅपन टू मी, ऑर ह्याच्यावर स्पॉटलाईट गेलं आहे त्यामुळे पीपल फील मोर कम्फर्टेबल सेईंग की मला हे झालं आहे. अँड दॅट इज अ गुड थिंग in some ways, because you feel ki are now we know the pathology. By that I mean societal pathology. आणि generally हे gendered पण असतं. Statistically speaking, you know, it's a gendered thing. It's not limited to only women. मुलांना पण हे होतं, पण I feel that definitely there is it's lopsided. त्यामुळे आय थिंक दॅट आधीपासूनच एज्युकेशन इज एम्पॉवरिंग. अँड एज्युकेशनमुळे अवेअरनेस इतकी वाढली आहे. अँड आय थिंक डिपेंडिंग ऑन असे खूप पुस्तकं पण आहेत, ब्युटिफुल बुक्स वे यू कॅन स्टार्ट एज्युकेटिंग युअर चाइल्ड फ्रॉम चाइल्डहुड. एक मला प्रश्न ॲक्च्युली एका वर्कशॉपमध्ये एका एज्युकेटरनी मला विचारलं, अँड दिस वॉज व्हेरी लॉंग बॅक. एज्युकेटरनी मला विचारलं की वेन डू यू थिंक मेल हॅज हिज फर्स्ट इरेक्शन. आणि माय रिॲक्शन ॲट दॅट टाइम, ऑल ऑफ अस हू वर स्टुडंट्स ॲट दॅट टाइम, वी सेड डिफरंट एजेस बट ranging from 8, 9, 10, 11 years, because we confused erection with them getting aroused by the human form or body. And then they showed us images of a child in the womb having an erection, right? Or even when the childbirth madhe, and that person said that as an adult, it's your mind that is creating this ethic of good, bad, ugly, dirty, clean. The child is most innocent. And so they said ki, so let's first understand that. So they spoke to us first about the naked body and body image. And let us not be ashamed and embarrassed of just at least knowing parts of the body. Azunahi, I feel that I grew up not knowing my body parts as a woman. I learned so much after marriage. You see, even though I'm a psychologist, even though I've learned so much else, I felt ashamed of my body. आणि ashamed म्हणजे I felt की these are, you have to be modest. आणि this is, and I'm a very private person.
in my family, all of us are very private people, generally speaking, let alone about, but then they said, where is the question of sexuality in terms of, what is between your ears and what is between your legs? They are different things. So please, first be aware of your own body. So the education part, I think, has become so important. So I said, now I have to be different with my own child, let's say, or with people who come to me. So I now educate parents that we can start very early with naturalizing certain things. First, know parts of the body and not from some image. I know a lot of educators show some photograph and they say these are the parts. No, because there is also divergence in that now. So it depends on what each person wants, and so there is a divergence also which we've been teaching. So there is no question of this is something different. It is just like I said, ki this is an apple. So this is your body, and let's explore your own body. And then what is okay and what is not okay. When should you say that this is not okay? If someone's doing this, who is allowed to touch you here, here and here, and in what context and with whom present? So हे सगळं education, I think, is very empowering. And now with my child, for instance, it's not a big deal. So teaching them about anything now in school, when they teach them, he's known about these things, so it's not a thing. So there is no jokes around it. It is just as natural as teaching him anything else in chemistry or physics. So I think that makes a very big difference. वा. राधिका, अनेक लहान मुलांना, पालकांना काउन्सिलिंग तू केलेलं आहेस, पण आता तू पेरेंट जेव्हा झालीस, नील सारखं एक सुंदर गोंडस बाळ तुझ्या पोटी जन्माला आलंय, आणि नीलला वाढवताना ऑफकोर्स आई म्हणून तू ते सगळं मदरहूड एन्जॉय केलंय. नीलच्या बाबतीमध्ये तुझ्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्या स्वतःच्या बाळाबद्दल. त्याच्यामध्ये काय चेंजेस तुला जाणवले आणि तू त्याच्याशी कसं डील केलंस? पहिली गोष्ट की आय थिंक माझ्या आईंकडनं आणि आजींकडनं मी खूप शिकले आहे. आणि लहानपणापासून त्यांनी मला हिरकणी बुरुजची गोष्ट सांगितली. तर ती म्हटली की यू कॅन बी एनीबडी आउटसाइड द हाऊस. पीपल कॅन थिंक यू आर ग्रेट, पण तू घरी आई आहेस आणि बाकी सगळे तुझे रोल्स, आय मीन तसं मी कन्झर्वेटिव्ह आहे की आय फील माय रोल ॲज अ मदर टेक्स प्रेसिडेंस टू एव्हरीथिंग एल्स. कधी कधी मला आईंनी सांगायला लागतं की तू विसरली आहेस की तू आधी युअर अ मदर फर्स्ट. सो कधी कधी जेव्हा आम्हाला असं वाटतं की आई गं, त्याच्यामुळे मी हे करू शकले नाही, आय कुड नॉट अचीव्ह दिस, किंवा 10 वर्ष माझे ह्याच्यातच गेले, मी माय करिअर टूक अ बॅकसीट फॉर 10 years. तर दोन्ही म्हणजे माझी आई, आजी आणि माझे मेंटॉर जे आहेत डॉक्टर मालविका कपूर, त्या निमहॅन्सच्या हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या, त्यांनी पण मला सांगितलं की माझं पण करिअर 10 वर्ष आय टूक अ बॅकसीट, बिकॉज व्हॉट कॅन बी मोर ब्युटिफुल देन बिईंग अ पेरेंट. आता मला असं खूप वाटलं की ब्युटी ही गोष्ट असणार आहे, पण समटाईम्स द ब्युटी रन्स आउट द विंडो, कारण चिडचिड होते, स्वतःवर राग येतो, गिल्ट, बापरे काही झालं तर असं वाटतं की माझीच चूक आहे, मी काहीतरी केलं किंवा केलं नाही आणि त्याच्यामुळे असं घडतंय. तर तो लहान असताना जेव्हा तो 3 वर्षाचा होता तेव्हा असं कळायला लागलं की शाळेत थोडंसं त्याला प्रॉब्लेम होत होता. शाळेत म्हणजे प्ले ग्रुपमध्ये होता 1 तास 2 तास, कारण मला परत कामाला जायला लागलं. आणि त्या प्ले ग्रुपमध्ये टीचर म्हटली की हुशार आहे, पण जेव्हा मी त्याला सांगते की हे सिक्वेन्सिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, डेज ऑफ द वीक सिक्वेन्सिंग, तेव्हा तो हसायला लागतो, तो काहीतरी जोक करतो, तो इकडे तिकडे खेळायला लागतो, म्हणून तो अवॉइड करतो. तर अवॉइडन्स ह्या गोष्टींबाबतीत खूप आहे, पण तो चार्मिंग आहे म्हणून ते अवॉइडन्स आम्ही ठीक आहे, त्याला करायचं नाही आहे, तो लहान आहे. पण मग ते एज 4, 4 वर्षाचा असताना, मग 5 वर्षाचा असताना तोच प्रॉब्लेम होता. आणि बाय एज 4 मला असं वाटलं की नाही, मला आणि आईंना पण, माझ्या आईंना, त्यांना वाटलं की नाही, वी हॅव टू ॲड्रेस दिस. आणि ऑफकोर्स माझ्या नवऱ्याला पण, आय मीन, सो वी वर ऑल ऑन द सेम टीम. आणि सेम टीममध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. आणि इफ यू आर नॉट ऑन द सेम टीम, देन यू हॅव टू ब्रिंग द पीपल ऑन दॅट टीम. असं वी आर नॉट ऑन ऑपोजिट टीम्स, हे खूप, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूपदा असं वाटतं की
लोक म्हणतात की नाही सगळ्यांना होतं, तू लहान असताना तू पण अशीच होती, किंवा तो लहान असताना तसंच होता तो. तर हे आपण वी ट्राय टू फिट इन व्हॉट डझंट फिट इन टू मेक आवरसेल्व्स फील बेटर ऑर मोर कम्फर्टेबल. पण डिस्कम्फर्ट ही गोष्ट चांगली आहे असं मला वाटतं, कारण डिस्कम्फर्टमुळे आपण ॲड्रेस करतो गोष्टींना. जेव्हा मला पेन होतं किंवा दुखतं तेव्हा मी डॉक्टरकडे जाते आणि म्हणते की मला दुखतंय. महत्वाचं आहे खूप आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आय थिंक की इट इज ओके इफ वी आर रॉंग. पण जर का मला दुखतंय किंवा जर का टीचर्स म्हणतायत किंवा मला घरी असं वाटतंय की ऑफ आहे काहीतरी, तर ते मला ॲड्रेस करायला लागेल. मग आम्हाला कळालं की ह्याला डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया किंवा प्रोसेसिंग इश्यूज ह्यापैकी एक, त्याला आपण न्यूरो डायव्हर्जन्स म्हणतो, तर न्यूरो डायव्हर्जंट आहे हा. आणि मग ते ॲक्सेप्ट करायला आता काय आहे की ॲज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रेग्नन्सीमध्येच मला खूप असा प्रश्न पडला की आय होप, कारण मी असे म्हणजे आमच्या सेंटरमध्ये अशी इतकी मुलं यायची ज्यांना प्रॉब्लेम व्हायचा की मला मी घाबरलेले होते की व्हॉट इफ. हा एक प्रश्न खूप होता तेव्हा की माझी प्रेग्नन्सी नॉर्मल होईल ना, सगळं नॉर्मल होईल ना, आणि ती अँटिसिपेटरी एन्झायटी होती. पण आय थिंक नाव आय फील की काही फरक इतका पडत नाही. इनकन्व्हिनियन्सेस होतात, पण नेम 1% ज्याच्या आयुष्यात इनकन्व्हिनियन्सेस नाही आहेत. यू हॅव डिफरंट इनकन्व्हिनियन्सेस. सो दिस इनकन्व्हिनियन्सचा अर्थ की मे बी आय हॅव टू टेक लॉंग कट इन्स्टेड ऑफ शॉर्टकट. सम पीपल त्यांना शॉर्टकटमध्ये ते मिळतं. सो इट्स अ क्वेश्चन ऑफ ऑल्सो हार्डवर्क, लक, सो मेनी थिंग्स, फॉर सो मेनी थिंग्स. तर ह्याच्याबरोबर मला असं वाटतं की दोघंही, जस्टिन आणि मी एका टीमवर होतो पहिली गोष्ट, आणि देन सगळे सपोर्टिव्ह होते. कोणी ब्लेम करत नव्हतं. मी स्वतःला ब्लेम करायचे की मग ड्युरिंग प्रेग्नन्सी मी न्यूट्रिशन माझं चुकलेलं होतं का काही, डिस्पाईट नोईंग की दिस इज नॉट द केस. हे प्रश्न उगतात. आय मीन यू गेट दीज डाऊट्स. यू स्टार्ट फिलिंग की नाही, मग मी त्याला लहान असताना तो पडला होता, आणि तो पडला कारण मी ते फ्लावर वास तिकडे ठेवलं होतं आणि मग त्यांनी तो स्वतःवर घेतलं आणि त्याला डोक्याला लागलं होतं, म्हणून माझ्यामुळे त्यातला फ्लावर वासमुळे हे झालं का, आणि मग त्याच्यामुळे यू स्टार्ट ब्लेमिंग. तर कुठेतरी आय थिंक एक खूप चांगली गोष्ट आहे की माझी आजी, she used to be a very dynamic woman. Women have had a lot of influence in my life. Wow. So she said, कधी कधी स्वतःच्या मनाला शट अप म्हणायला लागतं. वा. कधी कधी. सो शी सेड स्टॉप इट. तर मी स्वतःला स्टॉप इट, आता बस, इनफ हे सांगितलं. अँड वन्स आय सेड दॅट I was quite harsh with myself. I said, नाही आता now one cannot think about etiology, म्हणजे का, कसं, कशामुळे. She said, what is in your hand is now and the future. And the past is the past. So you cannot figure out. कारण तुला तो प्रश्नाचं उत्तर कधी मिळणारच नाही आहे आयुष्यात. It will always be a question. So then I'm okay with the discomfort of not knowing why. And then we started working together to help him. And that became amazing. कारण आता because of early intervention, he started loving reading. So माझा तेव्हा मला, I love reading. And I thought, my mother loves reading. My brother loves reading more than any of us, all of us put together. तो एवढा वाचतो. So our whole family we love books. And the thought की माझ्या मुलाला पुस्तकं, this pleasure he will not know. हा एक फिअर होता. So with early intervention, he enjoys books. Wow. He loves reading books. And like I said, की असं नाही की त्याला डिस्लेक्सिया किंवा डिस्ग्राफिया किंवा प्रोसेसिंग इश्यूज नाही आहेत, पण ते कॅमोफ्लॅज व्हायला लागलेत कारण अर्ली इंटरव्हेन्शन. And books also help. बुक्स हे त्यांनी स्वतःहून ही एन्जॉयड इट. सो माय पेरेंट्स इन लॉ पण खूप त्यांनी मदत केली आहे. जस्टिनचे आईबाबा रोज आमचं ऑनलाईन, त्याचे बाबा पुस्तकं वाचायची नीलसाठी, की ठीक आहे तू वाचू नकोस, आम्ही तुला गोष्टी सांगू. ही इज ग्रोन अप विथ सो मेनी स्टोरीज. म्हणजे गोष्ट्या, दिस आवर होल फॅमिली इज फुल ऑफ स्टोरीज. सो मग अँड्रोकेलस द लायन, मग आमच्या खूप, वेदर इट इज इंग्लिश स्टोरीज और ओ हेनरी स्टोरीज और मराठी स्टोरीज, एव्हरीबडी इन देअर ओन वे हॅज टोल्ड देअर ओन स्टोरीज टू हिम. अँड ही पिक्ड अप ऑन हिज ओन विदाउट, बिकॉज ही सीज ऑल ऑफ अस विथ बुक्स. सो ही स्टार्ट पिकिंग अप. आणि आधी तो सगळं चुकीचं वाचायचा आणि वी यूज टू नॉट करेक्ट हिम, बिकॉज फर्स्ट लेट हिम लव्ह
इमिटेटिंग, पिकिंग अप द बुक अँड लुकिंग ॲट इट. सो आमचा फोकस की नाही ते चुकीचं आहे, ते तू बरोबर वाचत नाही आहे, हा नव्हता. आमचा फोकस होता की त्याला इमिटेट करू दे ना, मेक बिलीव्ह की तो पण वाचतोय आमच्या बरोबर. तर सगळे आम्ही अशी वाचायचे. देन आय गॉट अ बुक विथ नो पिक्चर्स. हे खूप खूप चांगलं बुक आहे आणि आय रेकमेंड इट टू ऑल पेरेंट्स. द बुक विथ नो पिक्चर्स, लहान मुलांसाठी. आणि नोवाक नावाचा देर इज अ ऑथर, आणि त्या पुस्तकात इतके असे गिर जी आर 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 असे आवाज आहेत. सो द पेरेंट्स आर सपोज टू एक्झॅजरेट द साऊंड्स. आणि नील इतका हसायचा, तो म्हणायचा नाही परत वाच परत वाच परत वाच. देन ही स्टार्टेड रेकग्नायझिंग. सो एच कारण मी म्हणायचे. इट्स हार्डर टू लर्न बिग बिग कॉम्प्लिकेटेड वर्ड्स अँड मोर बोरिंग वर्ड्स. पण ग्र हे त्याला खूप आवडायचं. सो दॅट्स हाऊ ही पिक्ड अप. आणि मग आता there is no, of course there are issues in school, but it's become part of our DNA. So it is not की आता आम्हाला वाटतं की हे जमत नाही आहे, आता आम्हाला माहिती आहे की असं करायला लागेल. तर वी वर्क दॅट मच एक्स्ट्रा. आणि मग माझं काम पण आम्ही तसं शेड्यूल केलं आहे की शनिवारी मी आज इकडे आहे, पण शनिवारी मी नीलबरोबर असते आणि ट्रबल शूटिंग, जे काही त्याला प्रॉब्लेम्स आहेत ते तो मला सांगतो. वाव. म्हणजे त्या आमिर खानच्या फिल्ममध्ये पाहिलं होतं मी, तारे जमी पर, त्याच्यामध्ये पाहिलं होतं गोड मुलगा. बट मला हे आवडलं खूप की आपण एखाद्या प्रॉब्लेम असं म्हणणार नाही, पण एखाद्या आयुष्यातल्या एखाद्या वेगळ्या गोष्टीकडे आपण वेगळ्या नजरेने कसं पाहायला पाहिजे. आणि सगळी फॅमिली एक टीम म्हणून जेव्हा एकत्र येते त्याला तो प्रॉब्लेम नाही राहत, यू कॅन डील विथ इट. ॲब्सोल्युटली. वाव. नीलची आई क्लिनिकल सायकोलॉजीची अभ्यासक, एक शिस्तबद्ध आयुष्य, दिवसभराचं तुझं आखलेलं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये राधिका एक उद्योजक झालेली आहे, बिझनेस वुमन किंवा एंटरप्रेनर पण झालेली आहेस. आत्ता एका वेगळ्याच बिझनेसमध्ये तू आलेली आहेस, म्हणजे तुझा फॅमिली बिझनेस आहे. मला मुद्दाम तुला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण इतका वेळ आपण आई, सायकोलॉजी, डॉक्टर, लहान मुलं, पेरेंट्स, हे सगळं एका बाजूला आहे, आणि तू जो आत्ता बिझनेस करते त्यात पण तुझं एक वेगळेपण आहे, ते मला ऐकायचं आहे. तो नक्की आता फॅक्टरी मगाशी तू म्हणालीस, तर ती कसली फॅक्टरी आहे, तुझ्या बाबांचा काय बिझनेस करतेस, तो आमच्या प्रेक्षकांना सांग. बिझनेसमॅन हे माझे बाबा आहेत. मी लास्ट 2 इयर्सपासून त्यांच्याबरोबर इंटर्नशिपसारखं म्हणू शकतो, शिकण्याचा प्रयत्न करते. आणि मे बी इन द लास्ट फ्यू मंथ्स कम्प्लिटली मी एक फॅक्टरी टेक ओव्हर केली आहे. आणि ती फॅक्टरी जी आहे तिथे आम्ही लीज्ड आहे टू अ कंपनी कॉल्ड इनब्रू, आणि वी बॉटल लिकर. हो. वाव. मग आता एक लिकरसारखा एक पुरुषांची डॉमिनन्स असलेला बिझनेस आहे, त्याच्यामध्ये तुझ्यासारखी एक तरुण मुलगी काम करते, हे कसं सगळं? सो अजून एक वन नाईस थिंग आय थिंक इज की माझ्या बाबांनी कधी बाबा आणि आजोबा, तात्या माझे आजोबा होते, तर तात्या आणि बाबा दोघांनी कधी जेंडर हा पाहिलाच नाही. त्यामुळे आम्हाला फटके पण खूप पडले. सो देर वॉज नो मेल फिमेल असं डिस्टिंक्शन कधी नव्हतं. आणि बिझनेस फक्त मी नाही, माझा भाऊ आणि आम्ही दोघंही एक करतोय. आणि आदित्य आणि माझ्या भावाचं नाव आदित्य आहे. आदित्य आणि माझं खूप चांगलं जमतं. वी आर नॉट टू, वी आर वन. तर हे सगळं कल्चरल आहे फॅमिलीमध्ये. अँड द कल्चर ऑफ द फॅमिली असं आहे की नवीन काही गोष्टी आयुष्यभर शिकायला लागतात, इन्क्लुडिंग लाईफस्टाईल चेंज. की फॉर एक्झाम्पल आपण खूप रॅग्स टू रिचेस स्टोरीज बघतो, रिचेस टू रॅग्स हे गोष्टी कधी बघत नाही. तर आधीपासनं की स्वतःच्या गोष्टी स्वतःहून करणं, इंडिपेंडंट असणं, स्टेटस सिम्बल्स ह्याच्यावर जास्त फोकस नसायला पाहिजे, हे सगळं जे कल्चर आहे हे आधीपासून होतं. आणि शिक्षण हे खूप गरजेचं आहे. तर आदित्य आणि मी दोघांनी, त्यांनी लॉ केलंय, ही डिड हिज मास्टर्स फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क, तो मुंबईमध्ये काम करतो. मी माझं PhD म्हणजे MA MPhil PhD केलं आहे. ते सगळं झाल्यानंतर एक असा काळ आला की बाबा म्हटले की आता हे बिझनेस इतकं आहे, मला असं वाटतं की तू जर का स्टॅटिस्टिक्स करू शकतेस, आमच्या PhDसाठी खूप स्टॅटिस्टिक्स आहेत, तर मग हे का नाही करू शकत.
मला तेव्हा खूप असं मी घाबरले होते की अरे नंबर्स हे मला कळत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी बाबांबरोबर कम्पेअर लोक करतील आणि माझं स्वतःचं आयडेंटिटी किंवा अस्तित्व कुठे असणार, बिकॉज आय कॅन नेव्हर लिव्ह अप टू हिज. I think every child who gets along with the parents feels ki we can never live up to their expectation. I'm not unique. So सगळे I think from good families, in terms of by good I mean healthy relationship families, you feel I can never live up because they are my hero. So तो एक माझा impediment किंवा ब्लॉक होता, मेंटल ब्लॉक. आणि कुठेतरी मला कळालं की तो ब्लॉक कोणी काढणार नाही आहे. आय हॅव टू गेट ओव्हर इट. आणि ते गेट ओव्हर म्हणजे काय की आय वेंट बॅक टू बेसिक्स, की मी गेट ओव्हर करणं हे खूप बिग गोल आहे. मग आय सेड तो गोल मी ब्रेकडाऊन करीन आणि माझ्याकडे एकच दिवस आहे, आजचा दिवस. तर आजच्या दिवशी आय एम जस्ट वन पर्सन, सो आय कॅन डू ओनली ॲज मच ॲज आय कॅन डू इन दॅट वन डे. तर आज मी काय करू शकते ते मी आज करीन, पण आय विल हॅव लिव्ह टुडे फुली ॲज अ मदर, as a daughter, as a daughter-in-law, as a wife. I know the wife comes last. कारण I can take him for granted simply कारण मला वाटतं जस्टिन आणि मी एक टीम आहे. We are not different. We are one. So because we are one, तो मी आहे आणि मी तो आहे. त्यामुळे तितकं ते सेटिंग आहे. So that I think gives us strength to do anything. तो एक जर का बेस असला तर मग anything can be dealt with. आणि तो मग मला असं वाटायला लागलं की मग मी आधी फॅक्टरीला जाईन, ॲटलिस्ट मला बघू तरी दे की इतकं काय आहे की मी घाबरते फॅक्टरीमध्ये जायला. तिकडे जायला एकदा सुरुवात केली आणि ऑफकोर्स बाबांचा, आईंचा, आजोबांचा सगळ्यांचा सपोर्ट होता. म्हणजे आजोबांचा नव्हता, ही इज नो मोर, कट दॅट पार्ट. आईंचा, बाबांचा, सगळ्यांचा सपोर्ट होता. आणि ते म्हटले की जाऊन बघ. मग मला कळायला लागलं की माय बिगेस्ट फिअर इज दॅट ऑफ फेलियर. फेलियर म्हणजे पब्लिक फेलियरचा मला काही फरक पडत नाही, पण व्हॉट इफ आय फेल माय सेल्फ, व्हॉट इफ आय फेल माय पेरेंट्स. आय डोंट वॉन्ट टू डिसअपॉइंट माय पेरेंट्स. आणि आयुष्यभर आय हॅव कम सक्सिडिंग व्हेरी इझिली. सो PhD ऑल्सो मला खूप वाटलं की आय डिड इट कारण मला तो विषय खूप आवडला आणि माझ्या आईबाबांनी सांगितलं की तो विषय शुड बी बिगर दॅन युअर इगो. ते दॅट मेड मी फील बेटर. मग आय सेड हो, मग मी नवीन काहीतरी शिकते, तो विषय हॅज टू बी बिगर दॅन माय इगो. सेम बिझनेससाठी. तर फेलियर इज ऑफ द इगो, अंडरस्टँडिंग इज ऑफ द सब्जेक्ट. बरोबर. मेक इट डिफरंट. So today I am only going to the factory to understand the subject today. आणि मग आय स्टार्टेड बिकमिंग, आणि हा खूप महत्वाचा शब्द आहे, डिसइनहिबिशन. मराठीमध्ये काय शब्द आहे ह्याला? व्हॉट इज द ट्रान्सलेशन? डिसइनहिबिशन. बिंदस्त. बिंदास. विचार नाही करायचा, फार विचार नाही करायचा, बिंदास भिडायचं एखाद्या गोष्टीला. हो, पण डिसइनहिबिशन म्हणजे मला आय डोंट फील अशेम्ड की ती गोष्ट जर का फेल झाली, मी घाबरत नाही की ती फेल झाली आहे. आय एम नॉट अशेम्ड एनिमोर. हा, म्हणजे एखाद्या गोष्टीचा सक्सेस येऊ, फेल्युअर येऊ, मला पण नाही फरक पडत, मी करत राहायचं. हो. तर आय फेल्ट की मला, मग मी लोकांना जाऊन असे प्रश्न विचारते जे नॉर्मली एक PhD स्टुडंट कधी विचारणार नाही, किंवा जास्त विचारतील. विचेवर अ गुड PhD स्टुडंट विल नॉट माइंड लुकिंग लाईक अ फूल. अ बॅड स्टुडंट विल से मला सगळं माहिती आहे. तर ॲज अ स्टुडंट आय थिंक यू आर अ स्टुडंट ऑफ लाईफ. इफ यू डोंट वॉन्ट टू लर्न, लाईफ विल टीच यू. सो आय थिंक मी तिकडे फॅक्टरीमध्ये जाऊन प्रश्न खूप विचारायला लागले की हे का, हे असं का, तसं का, तसं का, तसं का. आणि खूपदा लोकांना असं पण वाटायला लागलं की ही असे मे बी असं मला वाटायचं की ते म्हणतील की हे बेसिक इतकं क्वेश्चन कसं काय विचारते, तिचे बाबा तर त्यांना सगळं माहिती आहे आणि ही असे स्टुपिडसारखे क्वेश्चन विचारते. बट ते जे माझं शेड झालं इनहिबिशन, की नाही हरकत नाही, मग इवन इफ इट इज सिम्पल कंपाऊंडिंग इंटरेस्ट, नाही समजलं मला परत शिकवा. तर ते मग परत शिकवायला लागले की नो प्रॉब्लेम. आणि मग मला वाटलं की हे जजमेंट तिकडनं तर येतच नाहीये, जजमेंट इकडनंच आहे. सो मग मी आता
खूप प्रश्न विचारते आणि खूपदा असे प्रश्न विचारते की लोक असे म्हणतात ना, लुक लाईक अ बुल, लुक लाईक दिस. काही नाही, इट्स ओके टू लुक वल्नरेबल इन सम सिच्युएशन्स आणि आय एम ओके विथ वल्नरेबिलिटी. वाव. अँड आय थिंक इट इज ऑल्सो अ स्ट्रेंथ, बिकॉज मग काय होतं, देन वर्क हॅपन्स आणि काम झालं तर म्हणजे द प्रॉडक्ट इज स्पीक्स फॉर इटसेल्फ. यू डोंट हॅव टू स्पीक फॉर द प्रोडक्ट, यू डोंट हॅव टू स्पीक फॉर द सेल्स. इट शुड हॅपन बाय इटसेल्फ. ऑफकोर्स अल्कोहॉलचे सेल्स तर विल हॅपन बाय देमसेल्व्स, and advertisement is not legal. But I think also the fear की लोक मला रिस्पेक्ट करतील का, कारण मला इतकी सवय झाली आहे रिस्पेक्टची, फॅमिलीमध्ये, प्रोफेशनमध्ये. आता हे नवीन प्रोफेशन आहे आणि मी जर का असे प्रश्न विचारते मग रिस्पेक्ट कुठनं मिळेल. आता आय एम 44. बाय द टाइम आय फील दॅट आय नो दिस सब्जेक्ट, मे बी आय विल बी 65. Can I wait that long looking like I don't know my subject? तो एक माझा इन्सिक्युरिटी ती गेली आहे. वा. एखाद्या स्त्रीनं स्क्रीनवर स्वतःचं वय जाता जाता सांगणं रेअर आहे. तिने तिचं वय सांगितलं. स्त्रिया वय लपवतात, पण म्हणून राधिका वेगळी आहे. नाही, आय एन्जॉय ग्रोईंग ओल्ड. आय एम एन्जॉईंग इट. मला खूप आवडतंय. मी माझे केस कलर केले नाही आहेत, पांढरे होऊ दे, सगळं नॅचरली होऊ दे. आय एम रिअली एन्जॉईंग इट. वाव वाव वाव, ग्रेट. आपण राधिकाशी आज वुमन की बातमध्ये वेगळ्या विषयावर गप्पा मारल्या आणि राधिकाला जाणून घेतलं. मला असं वाटतं की प्रत्येक आईवडील आपल्या मुलावर प्रेम करत असतात, पण आपल्या मुलाकडे डोळसपणे पाहणं खूप गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये शिस्त आणि गोष्टींमधून झालेले संस्कार हे किती महत्त्वाचे आहेत हे राधिकाकडून आपण आज समजून घेतलं. आणि आता राधिका ह्या सगळ्याबरोबर एका कुठल्या तरी वेगळ्याच करिअरच्या टप्प्यावर तू आहेस. तुझ्या नवीन बिझनेससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आरपारमध्ये तू आज आलीस, मनमोकळेपणाने गप्पा मारल्यास आणि एका वेगळ्या विषयावर संवाद साधला, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.